सांगली जिल्ह्यातील एका गावात विशाल नावाचा एक माणूस राहत होता. तो आर्थिकदृष्ट्या खूप चांगल्या स्थितीत होता. गावात त्याची मोठी शेती होती. शहरात दुकान होतं आणि लोक त्याला यशस्वी माणूस म्हणून ओळखत होते. त्याची पत्नी स्वाती मात्र अगदी साधी, शांत आणि समजूतदार स्त्री होती. लग्नाच्या सुरुवातीच्या काही वर्षात दोघांचं आयुष्य चांगलं चाललं होतं. पण जसा जसा विशालचा पैसा वाढत गेला तसा तसा त्याच्या स्वभावात बदल होऊ लागला. त्याला वाटू लागलं की घरातील सगळं काही त्याच्यामुळं चालतं. स्वातीचे योगदान त्याला दिसेनासं झालं. एका सकाळी स्वातीने नाश्ता आणून टेबलवर ठेवला. विशालने एक घास घेतला आणि चेहरा वाकडा केला. "हे काय बनवलं आहेस?" स्वाती घाबरली. "काय झालं? तुला साधा नाश्ता सुद्धा नीट बनवता येत नाही?" स्वाती शांत राहिली. कारण तिला माहिती होतं विशाल अलीकडे सतत चिडचिड करत होता. पण हा प्रकार दिवसेंदिवस वाढत गेला. विशाल आता छोट्या छोट्या गोष्टींवरून तिचा अपमान करू लागला. कधी घरात, कधी नातेवाईकांसमोर, कधी मित्रांसमोर. एकदा तर गावातील काही लोक घरी आले होते. स्वातीने त्यांना चहा दिला. चहा थोडा गोड झाला होता. विशाल मोठ्याने हसत म्हणाला, "माझ्या बायकोला अजून चहा बनवायला सुद्धा येत नाही." सगळे लोक हसू लागले. स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने डोकं खाली घातलं. त्या रात्री ती बराच वेळ एकटी बसून रडत होती. पण विशालला त्याची काहीच पर्वा नव्हती. त्याला वाटत होतं, "मी कमावतो, त्यामुळे मला काहीही बोलण्याचा अधिकार आहे." काही महिन्यांनी त्यांची लग्नाची वर्षगाठ आली. स्वातीने प्रेमाने त्याच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलं. ते महाग नव्हतं, पण त्यात तिचं मन होतं. विशालने गिफ्ट उघडलं. आत एक साधं घड्याळ होतं. तो हसू लागला. "हे गिफ्ट आहे? लोक लाखोची भेट देतात आणि तू हे आणलं?" त्या रात्री ती पहिल्यांदाच देवासमोर बसली आणि रडत म्हणाली, "देवा, मी कोणाचं वाईट केलं नाही. मग मला हा अपमान का सहन करावा लागतो?" घरात शांतता होती, पण नियती सगळं पाहत होती. काही दिवसांनी विशालच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे त्यांचा अहंकार पहिल्यांदाच हादरणार होता. एका सकाळी तो शहरात जात असताना त्याच्या कारला मोठा अपघात झाला. सुदैवाने तो वाचला, पण त्याच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी सांगितलं, "किमान 6 महिने तुम्ही नीट चालू शकणार नाही." विशालच्या आयुष्यात पहिल्यांदाच असा काळ आला होता जेव्हा त्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागणार होतं. आणि त्याच काळात त्याला समजणार होतं की ज्याचा तो रोज अपमान करत होता तीच व्यक्ती त्याची सर्वात मोठी ताकद होती. अपघातानंतर विशालचं आयुष्य पूर्णपणे बदललं. जो माणूस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत कामात व्यस्त असायचा तो आता एका खोलीत अडकून पडला होता. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की किमान 6 महिने तरी त्याला आधाराशिवाय चालता येणार नव्हतं. विशालला ही गोष्ट अजिबात मान्य नव्हती. त्याचा स्वभाव आधीच चिडखोर झाला होता. आता त्यात असहाय्यतेची भर पडली होती. पण या काळात पण या कठीण काळात एक व्यक्ती त्याच्यासोबत खंबीरपणे उभी होती. ती म्हणजे स्वाती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती त्याची सेवा करत होती. औषध वेळेवर देणं, जेवण बनवणं, डॉक्टरांकडे घेऊन जाणं, रात्री त्याला त्रास झाला तर मागून जागून बसणं, सगळं ती एकटी करत होती. पण विशालच्या वागण्यात काहीच फरक पडला नव्हता. एक दिवस स्वातीने त्याला औषध दिलं. चुकून पाण्याचा ग्लास तिच्या हातातून खाली पडला. विशाल संतापला. "तुझ्याकडून एक साधं कामही नीट होत नाही का?" स्वाती शांत राहिली. तिनं काचाचे तुकडे उचलले आणि काहीही न बोलता बाहेर निघून गेली. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण विशालला ते दिसलं नाही, किंवा दिसलं तरी त्याने दुर्लक्ष केलं. दिवस जात होते. स्वातीची धावपळ वाढत होती. कारण आता घर, शेती, दुकान आणि विशालची सेवा, सगळ्याची जबाबदारी तिच्यावर आली होती. रात्री ती थकून जायची, पण तरीही सकाळी पुन्हा हसतमुखाने कामाला लागायची. एके दिवशी विशालचे काही मित्र त्याला भेटायला आले. गप्पा सुरू होत्या. त्यातील एक मित्र म्हणाला, "अरे विशाल, वहिनीमुळे तुला इतका आधार मिळतोय." विशाल हसला. "कसला काय? ती करते ते तिचं कर्तव्य आहे. मी नसतो तर तिला कोण ओळखलं असतं?" हे शब्द स्वातीने स्वयंपाकघरातून ऐकले.
तिचे हात थरथरले, कारण इतक्या वर्षात तिने कधीच स्वतःसाठी काही मागितलं नव्हतं. फक्त थोडा आदर, आणि तोही मिळत नव्हता. त्या रात्री ती बराच वेळ जागी होती. तिने लग्नानंतरचे 8 दिवस आठवले. विशाल कधी असा नव्हता. तो तिची काळजी घ्यायचा, तिच्या प्रत्येक गोष्टीची दखल घ्यायचा. मग हळूहळू पैसा वाढला, आणि त्याच्यासोबत अहंकारही. दुसऱ्या दिवशी सकाळी एक घटना घडली. विशालला चहा हवा होता. स्वाती त्यावेळेवर फोनवर डॉक्टरांशी बोलत होती. 2 मिनिटं उशीर झाला. विशाल संतापला. तुला माझी काही किंमतच नाही. तू काय मोठी राणी आहेस का? माझ्या पैशावर जगतेस आणि मला बघायला लावतेस. हे शब्द ऐकताच स्वातीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यावेळी मात्र ती शांत उभी राहिली नाही. तिने हळू आवाजात विचारलं, इतकी वर्ष मी तुझ्यासोबत उभी राहिले, कधी तुझ्या विरोधात बोलले नाही, कधी काही मागितलं नाही, मग मला इतका अपमान का सहन करावा लागतो? विशालने तिरस्काराने उत्तर दिलं, कारण तू माझ्याशिवाय काहीच नाहीस. हे शब्द ऐकून स्वातीच्या मनात काहीतरी तुटलं पूर्णपणे. त्या रात्री तिने निर्णय घेतला. पहाटे उठून तिने काही कपडे बॅगेत ठेवले, देवाला नमस्कार केला आणि एक चिठ्ठी लिहिली. मी पत्नी म्हणून माझं कर्तव्य पूर्ण केलं, पण स्वाभिमान गमावून नाही जगता येत. स्वतःची किंमत समजण्यासाठी कधीकधी दूर जाणं आवश्यक असतं. ती चिठ्ठी टेबलवर ठेवून स्वाती घराबाहेर पडली. सकाळी विशाल उठला. त्याने नेहमीप्रमाणे स्वातीला हाक मारली. उत्तर आलं नाही. पुन्हा हाक मारली, तरीही उत्तर नाही. मग त्याची नजर टेबलवरच्या चिठ्ठीकडे गेली. ती वाचताच त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. पहिल्यांदाच त्याला घर रिकामं वाटलं. पहिल्यांदाच त्याला जाणवलं की जिची किंमत त्याने कधीच केली नाही, तीच त्याच्या आयुष्याचा आधार होती. पण आता उशीर झाला होता, कारण स्वाती निघून गेली होती, आणि तिच्याशिवाय विशालच्या आयुष्याची खरी परीक्षा आता सुरू होणार होती. स्वाती घर सोडून गेल्यानंतर पहिल्या काही तासात विशालला वाटलं की ती संध्याकाळपर्यंत परत येईल. त्याला खात्री होती ती नेहमीप्रमाणे रागावली असेल, थोड्या वेळाने परत येईल. पण संध्याकाळ झाली, रात्र झाली, दुसरा दिवस उजाडला. स्वाती परत आली नाही. पहिल्यांदाच विशालच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. घरात सगळं होतं, मोठं घर, पैसा, सुविधा, पण घरात जीव नव्हता. सकाळी उठल्यावर चहा तयार नव्हता, औषधाची आठवण करून देणारं कोणी नव्हतं, जेवणासाठी हाक मारणारं कोणी नव्हतं. विशालला जाणवू लागलं की हे भिंतींना बनत नाही, घर माणसांनी बनतं. काही दिवसांनी त्याने कामवाली ठेवली. ती येऊन साफसफाई करायची, जेवण बनवायची, पण घरातील ती ऊब कुठेच नव्हती. एक दिवस विशालने जेवणाचा घास घेतला. अचानक त्याच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्याला स्वातीच्या हाताच्या जेवणाची आठवण झाली. तो अनेकदा म्हणायचा, हे काय बनवलं आहेस? पण आज त्याला कळत होतं, त्या जेवणात प्रेम होतं, आणि ते प्रेम पैशाने विकत मिळत नाही. दिवस जात होते. विशालचा पाय हळूहळू बरा होत होता, पण मन आतून तुटत होतं. एका रात्री तो एकटाच हॉलमध्ये बसला होता. समोर भिंतीवर त्याचा आणि स्वातीचा लग्नाचा फोटो होता. तो बराच वेळ त्या फोटोकडे पाहत राहिला. त्याला त्याच्या लग्नाचा दिवस आठवला. स्वातीच्या डोळ्यात किती स्वप्न होती, ती किती आनंदी होती. आणि मग त्याने स्वतःला प्रश्न विचारला, मी तिला काय दिलं? उत्तर ऐकून तो स्वतःच हादरला. अपमान, उपेक्षा, तिरस्कार, हेच तर दिलं होतं त्याने. पहिल्यांदाच त्याच्या मनात पश्चाताप निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी तो स्वातीला शोधायला तिच्या माहेरी गेला, पण तिथे पोचल्यावर त्याला कळलं ती तिथेही नव्हती. त्याचा जीव घाबरला. अनेक दिवस त्याने शोध घेतला, मित्रांना विचारलं, नातेवाईकांना विचारलं, पण स्वातीचा काहीच पत्ता लागला नाही. महिने उलटले, आणि या काळात विशाल पूर्णपणे बदलू लागला. पूर्वी तो नोकरावर ओरडायचा, आता तो त्यांच्याशी प्रेमाने बोलू लागला. पूर्वी तो गरिबांना मदत करायचा नाही, आज तो गरजू लोकांना मदत करू लागला, कारण त्याला स्वतःच्या वागण्याची लाज वाटत होती. एक दिवस तो मंदिरात बसला होता. तिथे त्याला एक वृद्ध साधू भेटले. विशालने त्यांना सगळं सांगितलं, स्वातीबद्दल, आपल्या अहंकाराबद्दल, आपल्या चुकांबद्दल. सगळं ऐकून साधू शांतपणे म्हणाले, देव प्रत्येक चुकीची शिक्षा देतोच असं नाही,
कधीकधी तो माणसाला त्याची चूक समजून घेण्याची संधी देतो. विशाल शांतपणे ऐकत होता. साधू पुढे म्हणाले, पण लक्षात ठेव, ज्याचं मन वारंवार दुखवलं जातं त्याच्या जखमा शब्दांनी भरत नाही. हे शब्द विशालच्या मनात खोलवर उतरले. त्याला समजलं, फक्त माफी मागून सगळं पूर्वीसारखं होणार नव्हतं. विश्वास पुन्हा मिळवावा लागणार होता आणि त्यासाठी वेळ लागणार होता. तेवढ्यात मंदिराच्या आवारात एक महिला आली. विशालची नजर तिच्याकडे गेली आणि त्यांचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. कारण ती स्वाती होती. पण ती पूर्वीसारखी दिसत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता, डोळ्यात शांतता होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ती तुटलेली नव्हती. विशाल तिच्याकडे धावत गेला. पण पुढच्या क्षणी त्यांच्यात पण पुढच्या काही क्षणात त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा सुरू होणार होती. कारण स्वाती त्याला माफ करणार का, की कायमची दूर जाणार होती? मंदिराच्या आवारात स्वातीला पहिल्यांदाच विशालच्या डोळ्यात पाणी आलं. कित्येक महिन्यापासून तो ज्या चेहऱ्याला शोधत होता तो आज त्याच्यासमोर उभा होता. स्वाती, त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले. स्वातीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण पूर्वीसारखं प्रेमही नव्हतं. फक्त शांतता होती आणि ती शांतता विशालला अधिक वेदना देत होती. तो तिच्या जवळ गेला. मला माफ कर. त्याचा आवाज थरथरत होता. मी खूप चुकीचा होतो. माझ्या अहंकाराने मला आंधळं केलं होतं. स्वाती काही क्षण शांत राहिली. मग ती हळू आवाजात म्हणाली, विशाल, तुला माहिती आहे का, तुझ्या एका कठोर शब्दामुळे मला किती रात्र रडावं लागलं. विशालचं डोकं खाली झुकलं. त्याच्याकडे उत्तर नव्हतं, कारण ती सत्य बोलत होती. स्वाती पुढे म्हणाली, जेव्हा तू लोकांसमोर माझा अपमान करायचास तेव्हा मला माझं फक्त दुःख होत नव्हतं, माझा आत्मविश्वास तुटतही होता. माझा स्वाभिमान जखमी होत होता. विशालच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पहिल्यांदाच त्याला आपल्या शब्दाची खरी किंमत समजत होती. काही क्षण शांतता पसरली. मग विशाल म्हणाला, मला एक संधी दे. मी बदललो आहे. मी पुन्हा तुझा विश्वास जिंकू इच्छितो. स्वाती त्याच्याकडे पाहत म्हणाली. मग ती म्हणाली, विश्वास हा काचेसारखा असतो. एकदा तुटला की पुन्हा जोडता येतो, पण त्यावरील भेगा कायम दिसतात. हे शब्द ऐकून विशालचं हृदय भरून आलं. मग स्वातीने त्याच्यासमोर एक अट ठेवली. जर तुला खरंच बदलायचं असेल तर फक्त माझ्यासाठी नाही, तर प्रत्येक स्त्रीचा आदर करायला शिक. घरात काम करणाऱ्या बाईपासून ते रस्त्यावरच्या वृद्ध महिलापर्यंत प्रत्येक स्त्रीला माणूस म्हणून सन्मान दे. विशाल शांतपणे ऐकत होता. स्वाती पुढे म्हणाली, आणि सर्वात महत्त्वाचं, कधीही कोणाचा अपमान करू नकोस, कारण शब्दांनी झालेल्या जखमा अनेकदा आयुष्यभर भरत नाहीत. विशालने मान खाली घालून होकार दिला. त्या दिवशी त्याने मनापासून वचन दिलं की तो फक्त चांगला नवरा नाही तर चांगला माणूस देखील बनेल. पुढील काही महिने त्याने ते सिद्धही केलं. तो गावातील गरजू लोकांना मदत करू लागला, वृद्धांची सेवा करू लागला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो प्रत्येकाशी नम्रतेने बोलू लागला. गावातील लोकांना त्याच्यातला बदल दिसू लागला. एक दिवस स्वाती दूर उभी राहून हे सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं, कारण तिला जाणवलं विशाल फक्त बोलत नव्हता, तो खरोखर बदलला होता. पण त्याच्या नात्यात अंतिम निर्णय अजून बाकी होता. कारण माफी मिळणं हे गोष्ट होती आणि पुन्हा विश्वास मिळवणं दुसरी. मंदिरातील त्या भेटीनंतर अनेक महिने उलटले. विशाल आता पूर्वीसारखा राहिला नव्हता. त्याच्या वागण्यात, बोलण्यात आणि विचारांमध्ये खूप बदल झाला होता. पूर्वी त्याला स्वतःच्या पैशाचा आणि यशाचा गर्व होता. तो आज नम्र झाला होता. स्वाती अजूनही वेगळी राहत होती. तिने स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला होता. एका छोट्या शाळेत ती शिक्षिकेची नोकरी करू लागली होती. तिला आता स्वतःची किंमत समजली होती. विशाल अधूनमधून तिची चौकशी करायचा, पण तो तिच्यावर कोणताही दबाव टाकत नव्हता. कारण आता त्याला समजलं होतं, प्रेम मागून मिळत नाही, विश्वास जबरदस्तीने मिळत नाही. तो फक्त आपल्या कृतींमधून बदल सिद्ध करत होता. एक दिवस गावात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्या कार्यक्रमात समाजसेविकेसाठी काही लोकांचा सत्कार होता. सर्वांच्या आश्चर्याचा विषय म्हणजे त्या यादीत विशालचं नाव होतं.
गेल्या काही महिन्यात त्याने अनेक गरजू लोकांना मदत केली होती. विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला होता. वृद्धाश्रमाला देणगी दिली होती. लोक त्याचं कौतुक करत होते. पण विशालच्या मनात एकच गोष्ट होती, स्वाती. कार्यक्रम सुरू झाला. एकामागून एक लोकांचा सत्कार होत गेला आणि मग विशालचं नाव पुकारण्यात आलं. तो मंचावर गेला. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. माईक त्याच्या हातात देण्यात आला. काही क्षण तो शांत उभा राहिला. मग त्याने बोलायला सुरुवात केली. आज लोक माझं कौतुक करत आहेत, पण काही वर्षापूर्वी मी खूप वाईट माणूस होतो. संपूर्ण सभागृह शांत झालं. विशाल पुढे म्हणाला, मी माझ्या पत्नीचा अपमान केला. तिच्या प्रेमाची किंमत केली नाही. तिला गृहीत धरलं. हे ऐकून लोक आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. विशालच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे मी जिच्यावर सर्वाधिक प्रेम करायला हवं होतं, तिच्याच मनाला सर्वाधिक वेदना दिल्या. सभागृहात शांतता पसरली. तेवढ्यात त्याची नजर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या स्वातीकडे गेली. ती शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. कार्यक्रम संपल्यानंतर विशाल तिच्या जवळ गेला. काही क्षण दोघेही शांत उभे राहिले. मग स्वाती म्हणाली, आज पहिल्यांदाच मला वाटलं की तुला तुझ्या चुकांची खरी जाणीव झाली आहे. विशालच्या डोळ्यात आशेची एक किरण चमकली. मग तू मला माफ केलं आहेस? स्वाती हलकासा हसली. माफ केलं आहे हे शब्द ऐकताच विशालच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण स्वाती पुढे म्हणाली, माफी मिळणं सोपं असतं, पण विश्वास पुन्हा निर्माण करावा लागतो आणि तो वेळेनुसार तयार होतो. विशालने मान डोलावली. त्याला हे मान्य होतं, कारण आता त्याला घाई नव्हती. तो समजूतदार झाला होता. काही महिन्यांनी स्वाती पुन्हा त्या घरात परतली. पण यावेळी ती फक्त पत्नी म्हणून नव्हे, तर स्वतःचा स्वाभिमान जपणारी स्त्री म्हणून परतली. आणि विशालनेही तिचं स्वागत एका मालकासारखं नाही, तर एका समान साथीदारासारखं केलं. त्या दिवसानंतर त्यांच्या घरात कधीच अपमानाचे शब्द ऐकू आले नाहीत, कारण विशालने आयुष्यातला सर्वात मोठा धडा शिकला होता. स्त्रीचा अपमान करून कोणीही मोठं होत नाही. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिचा आदर करणं हेच खरं प्रेम असतं. आणि त्याला मिळालेली सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वातीच्या दूर जाण्यानंतर झालेला पश्चाताप. कारण काही वेळा न्यायालय शिक्षा देत नाही, जीवनच शिक्षा देते. आणि त्या शिक्षेचं नाव असतं एकटेपणा आणि पश्चाताप. बोध. पत्नी ही घरातील नौकर नसते, ती जीवनाची साथीदार असते. तिचा आदर, सन्मान आणि प्रेम करणारा माणूसच खऱ्या अर्थाने यशस्वी असतो. अपमानाने नाती तुटतात, तर आदराने नाती आयुष्यभर टिकतात.